ही घटना आहे फेब्रुवारी 13ची. अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागामध्ये सर्वत्र एका घटनेने खळबळ माजवली होती. ही घटना होती सॅन मॅथ्यू येथील. तेथील एका घरामध्ये 4 जणांचे मृतदेह आढळले होते. त्यामध्ये पती पत्नी आणि त्यांची 2 जुळी मुलं होती. असं काय घडलं होतं की ज्यामुळे या चौघांनाही आपल्या जीवाला मुकावं लागलं होतं? सत्य ऐकल्यावरती तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. हे कुटुंब भारतीय होतं आणि ते IT क्षेत्रात काम करत होतं, म्हणून त्या भागामध्ये स्थायिक झालेलं होतं. आनंद हेनरी हे मूळचे केरळचे होते. ते IT क्षेत्रामध्ये काम करत होते. 9 वर्षांपूर्वी ते आपल्या पत्नीसोबत अमेरिकेमध्ये गेले होते. सुरुवातीला ते न्यू जर्सीमध्ये राहत होते. नंतर सॅन फ्रान्सिस्को त्यांनी जवळजवळ 17 कोटींचं घर विकत घेतलं होतं. आनंद हेनरी यांनी गुगल आणि मेटा या दोन्ही कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले होते. आनंदची पत्नी प्रियांका ही देखील तिथे एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये डेटा सायन्स मॅनेजर म्हणून काम करत होती. मेटामध्ये काम करणाऱ्या आनंद हेनरी यांनी नोकरी सोडली आणि लॉजिक नावाची स्वतःची एक AI कंपनी सुरू केली. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. स्वतःचं इतकं छान घर, सुरू केलेली नवीन कंपनी, 2-4 वर्षांची जुळी मुलं, सर्व काही अगदी छान सुरू होतं. पण फक्त हे सगळ्यांना छान सुरू आहे असं दिसत होतं. प्रत्यक्षात आतमध्ये मात्र वेगळंच भांडण सुरू होतं. दोघेही जरी अमेरिकेमध्ये सेट असले तरी देखील आनंद यांनी 2016मध्ये डिवोर्ससाठी अर्ज फाईल केलेला होता. पण जेव्हा त्यांना हे कळलं की आपल्या घरी 2 जुळ्या बाळांचं आगमन होणार आहे, तेव्हा मात्र त्यांनी मायेपोटी हा अर्ज मागे घेतला होता. मुलं झाली तरी देखील त्या दोघांमध्ये वाद मात्र कायम सुरूच होते. त्या दोघांचे वाद कमी व्हावे, कुणीतरी मोठं माणूस सोबत असावं म्हणून प्रियांकाची आई त्यांच्यासोबत राहत असे. आता बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद नव्हते. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. म्हणून प्रियांकाची आई भारतामध्ये पुन्हा परतली. आता बऱ्याच दिवसांपर्यंत त्या दोघांमध्ये देखील सर्व काही व्यवस्थित चालू होतं. पण स्वतःची कंपनी सुरू केल्यामुळे आता आर्थिक भार वाढला होता. 17 कोटींचं घर, उच्च दर्जाचं राहणीमान, यामुळे खर्चाचा लोड हा अधिकच जास्त होता. स्वतःचा व्यवसाय चालवायचा म्हणजे सगळ्याच बाजूनं स्वतःला सांभाळावं लागतं. पण त्यामध्येच आनंदचे काही आर्थिक संकल्प चुकले. आर्थिक आकडेमोडींचं गणित बिघडलं. त्यामुळे आता आर्थिक चणचण भासू लागली होती. सगळ्यांना वरून सुखी वाटणारं ते कुटुंब आता आतून पोखरू लागलं होतं. उच्च राहणीमानामुळे खर्च अधिक होता. मुलं मोठी होत होती. अनेक प्रयत्न करूनही मार्ग दिसण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. म्हणून त्या दिवशी आनंद एक आगळंवेगळं पाऊल उचललं. प्रथम आपण स्वतःला संपवावं हा विचार त्याच्या मनी येऊन गेला. पण लगेचच त्यानं विचार केला की आपण गेल्यानंतर ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या संपणार नाहीत. आपल्यानंतर आपल्या घरच्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. कारण आता भविष्यातील त्यांचं जीवन देखील काही विशेष चांगलं असू शकणार नाही असं त्यांच्या मनानं ठरवून टाकलं होतं. त्यामुळे त्यानं सर्वांना संपवायचं आणि आपण देखील आपलं जीवन संपवायचं हा कठोर निर्णय काळजावरती दगड ठेवून घेतला. त्यानं आपल्या पत्नीला 2 गोळ्या झाडल्या, मुलांना देखील संपवलं आणि त्यानंतर स्वतः देखील आपली जीवनयात्रा संपवली. उंच राहणीमानामध्ये जगण्याची सवय लागलेल्या लोकांना कधीकधी ढासळलेली आर्थिक परिस्थिती लवकर सावरू देत नाही. पण जर का त्यातूनही प्रयत्न केला तर बाहेर निघता येतं. पण तो प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. कधीकधी अनेक जण प्रयत्न न करताच शेवटचं पाऊल उचलतात, पण हे चुकीचं आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपण सावरू शकत नाही, तेव्हा मित्रमंडळींची, नातेवाईकांची मदत घेणं गरजेचं आहे. कारण जीवन एकदाच मिळतं. तुमचं, तुमच्या पत्नीचं, तुमच्या मुलांचं जीवन असं व्यर्थ घालवण्यापेक्षा त्यावरती काहीतरी उपाय करता येतो का, काही मार्ग सापडता येतो का, हे अगोदर पाहिलं पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की नोंदवा. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला
लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.